15 सप्टेंबर रोजी माताजींनी पुणे येथे केलेले भाषण. विषय होता कुंडलिनी आणि सहज योग. सगळं काही जडशक्तीने केलेलं आहे. इथे पंखे लावून घेतले आणि मग मेनला लावल्याबरोबर सगळे प्रकाशित झाले. तेव्हा जी मेनला लावणारी जी इलेक्ट्रिकची जी शक्ती आहे, तशी समजा चैतन्य शक्ती ही आपल्यामध्ये 3 महिन्याच्या किंवा 2 महिन्याच्या मुलात आईच्या पोटामध्ये प्रवेश करते ते दाखवलेलं आहे. ह्या डायग्राम मध्ये मी ती शक्ती दाखवलेली. मनुष्याचं डोकं हे जनावराच्या डोक्याच्या मानाने त्रिकोणाकार, हे सिद्ध आहे, म्हणजे हे सत्य आहे. तेव्हा लोलकासारखं, प्रिझम सारखं हे त्या शक्तीमुळे एका वेगळ्या तऱ्हेने आलोकित होत. प्राण्यांमध्ये असं होत नाही, पण माणसामध्ये किंवा ज्याला म्हणता येईल की मानवीय डोक्यामध्ये हे असे प्रकार घडतात. लोलकीय स्थितीत असल्यामुळे, म्हणजे प्रिझम सारखं असल्यामुळे, मधून शिखरामधून येणारे जे चैतन्याचे किरण आहेत ते सरळ खाली जातात आणि बाजूला असलेले हे जे त्रिकोणाकार लोलकासारखे जे 2 रेषा आहेत म्हणा किंवा लोलकासारखा जो आकार आहे, त्याच्यामुळे दोन्हीकडनं येणाऱ्या ह्या चैतन्य रेखा ह्या अशा आपापसामध्ये क्रॉस करतात. त्याला इंग्लिशमध्ये रिफ्रॅक्शन म्हणतात आणि मला वाटतं विकेंद्रीकरण म्हणतात मराठीत. सायन्सला मराठी समजायचं म्हणजे जरा जड जातं. तर त्याच्यामुळे त्या असे येऊन इथे असं क्रॉस करून आणि मग असं खाली येतात आणि वरून म्हणजे ए बी सी अशा म्हणजे 3 दाखवलेले आहेत. पैकी बी मधोमध येते आणि ए अशी येते खाली आणि सी अशी. आता ज्या ठिकाणी क्रॉस करतात तिथे इंग्लिशमध्ये त्याला ऑप्टिक चार्जमा म्हणतात. म्हणजे आपल्या ब्रेनमध्ये, आपल्या मेंदूमध्ये मधोमध जिथे आपल्या डोळ्याचे तंतू मिळतात तिथे असाच क्रॉस बाहेर सुद्धा दिसतंय. पण हे जे मी दाखवलेलं आहे ते संबंध आपल्या रज्जाचा जो भाग आहे मधला, त्याच्यामध्ये होत, बाहेर होत आहे. तेव्हा ते आपल्याला दिसत नाही, पण हे सूक्ष्मात असं घडतं. आता ह्याची जी शास्त्रोक्त व्याख्या आहे आणि त्यांनी कशा सिंपथॅटिक, पॅरासिम्पथॅटिक अशा संस्था उत्पन्न झालेल्या आहेत त्याबद्दलचा एक लेख सुद्धा आलेला आहे. आणि तुम्ही आता इथे नुसतं एवढं लक्षात ठेवायचं की मधोमध जी आहे ती पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टमला प्रतिबिंबित करते आणि ज्या 2 बाजूला आहेत त्यापैकी राईट अँड लेफ्ट सिम्पथॅटिक नर्वस सिस्टम असं शास्त्रोक्त म्हणतात. हे झालं सगळं शास्त्रोक्त. पण खरोखर हे असं होतं का आणि ह्यानी कारण काय, असं करण्याचं कारण काय, माणसामध्ये हे आणण्याचं कारण काय, हा प्रश्न समोर येतो. की जनावरांचं बरोबर आहे, त्यांच्यामध्ये काही असा प्रश्न नाही, त्यांच्यामध्ये विलिनीकरण होत नाही किंवा विकेंद्रीकरण होत नाही, सगळे एक साथ बरोबर आहे. आणि माणसामध्ये असं का देवाने केलं? ही विशेष घटना का घडून आणली? कारण माणसाला, परमेश्वराला अहंकार द्यायचा, थोडी माया घालायची, ते थोडंसं इल्युजन बनवायचं. आता आपण एक साधारण उदाहरण घेऊया. एखादी आई आपल्या मुलाला दूर दूर धावायला कसं शिकवत, ती कुठेतरी लपते आणि मुलाला म्हणते इकडे ये, इकडे. आणि मग तो मुलगा शोधात तिच्या पुढे जाऊ लागतो. किंवा चिमणीचं उदाहरण घेतलं तर बरं. चिमणीचं लहानसं पिल्लू असतं, त्याला काही उडता येत, तर चिमणी जाऊन कुठेतरी लपते आणि त्याला हाक मारत असते. तेव्हा तो शोधत शोधत बघत असतो आणि मग शेवटी हिम्मत करून आपले 2ही पंख पसारून तो उडायला लागतो. तर ते पिल्लू जसं शिकतं तसंच माणसाला सुद्धा हे शिकवलं पाहिजे की ती आई कोण आहे, ती शक्ती कोण आहे, ती चेतना कोणची आहे, कोणत्या चेतनेवर तुम्ही जिवंत आहात. म्हणून हे सगळे कार्यक्रम त्या शक्तीने, एक माया म्हणतात त्याला, हरीची माया म्हणून आपण ऐकलं असेल, ती हरीची माया आहे. हे तिन्ही
केलेलं सगळं नाटक आहे, की तुमच्यावरती एक असा पडदा घातलेला आहे की तुम्हाला असं वाटतं की आपण म्हणजे जे आहोत ते खरंच आहे, हे सगळा संसार म्हणजे सगळं खरा आहे आणि ह्याच्या पलीकडे काही आहे असं वाटत आहे. पण आतून सारखं काहीतरी वाटतं की बाबा काहीतरी कमी आहे, पूर्ण काही झालं नाही. पैसे झाले, सत्ता आली, सगळं काय झालं, पण ते काहीतरी कमी आहे. ते काय आहे? तेव्हा तेच जे ओळखायचं आहे ते ह्या भ्रमजालातनं बाहेर काढण्यासाठी ही सगळी व्यवस्था केलेली आहे. ती कशाला? की तुम्ही आपल्या बुद्धीनी, आपल्या मानवीय शक्तीनी त्या चैतन्याला जाणलं पाहिजे. एका कुत्र्याला सांगण्यात काय अर्थ आहे? म्हणून मनुष्यासारखी एक सुंदर वस्तू परमेश्वराने निर्मित केली आहे आणि माणसापेक्षा सुंदर असं संसारात काहीही नाही. आता ही इतकी सुंदर फुलं आहेत तिथे, त्यांना एवढा सुगंध आहे, पण अशी हजारो फुलं जरी तुमच्या पायावर वाहिली तरी तुमच्यासारखं एक सुद्धा तयार होऊ शकणार नाही, हे मी सांगतो. पण त्याचं असं झालेलं आहे की आपण आपल्या सौंदर्याला, आपल्या गौरवाला विसरतो. ते फक्त त्या मायेने केलेलं आहे. तेव्हा ती माया आपल्यावर पडलेली आहे, पण त्या मायाचं जे काही करणं झालं त्याच्यात कधी कधी ही लहान लहान मुलं अशी भटकतात की डोकात फुटून मरतात. परत जन्म होतो, परत शोध चालतो, करत करत शेवटी ती आई मिळालीच नाही. कदाचित कलियुगात तो समय, ती विशेष वेळ आलेली आहे जेव्हा सगळं काही फिरणं भटकणं त्या मुलाचं संपलेलं आहे आणि कदाचित आजच असा आपल्यासाठी सुमंगल संधीचा काहीतरी विशेष म्हटलं पाहिजे, देवाचा आशीर्वाद असेल की आजच पुष्कळ लोकांना सुद्धा हे मिळू शकतं. तेव्हा काही लोक इथे असे विचार करत बसलेत की असं कसं शक्य आहे वगैरे, हे मला माहिती आहे. तेव्हा त्यांनी आता थोडंसं जे काही आपल्या डोक्यात आहे किंवा पुष्कळ वाचलेलं वगैरे आहे ते थोडं बाहेर ठेवून आतमध्ये मी काय सांगते तिकडे लक्ष द्या. कारण पुस्तकी ज्ञानाने जर कुंडलिनी समजली असती तर पुस्तकं वाचून वाचून पुष्कळ लोक भाषणं देतात. पुष्कळ लोकांची अशी स्थिती आहे की पुस्तकं वाचून ते भाषणं देतात आणि काहीही लभ्याहून होत नाही. वेड्यांचा बाजार नुसता तयार करून ठेवलेला अशा लोकांनी. त्या पुण्या शहरात काय आमच्या मुंबई शहरात कुंडलिनी जागृत करणारे हजारो लोक आहेत. पण ते लोक आमच्याकडे आले की आम्ही त्यांना नमस्कार करून सांगतो की तुम्ही तुमच्या गुरुजींच्याकडे जा, आमच्याकडे काही तुमचं ठीक होणार नाही. कारण त्यांच्या सगळ्या चक्रांचं सत्यानाश आणि बिघाड झालेला आहे. त्याला कारण असं की पुस्तकं वाचून कोणतंही कार्य केलं की ते आर्टिफिशियल. तुम्हाला जर एखाद्या मुलाची आई हरवली, तिला सांगितलं तू हे पुस्तक वाच आईविषयी, आणि आई भेटल्यावर तिला अगदी खूप जोरात मिठी मार, काय स्थिती होईल? नाटकी होईल की नाही? आणि हे नाटकीपणा करत करत आपण कोणत्या स्थितीला जातो ते मी थोडंसं आता आपल्याला सांगेन. की ए आणि सी ह्या ज्या दोन आपल्यामध्ये शक्ती आहेत, ज्याला मी सिम्पथॅटिक नर्वस सिस्टम म्हणते, त्याला आपल्या योगामध्ये इडा आणि पिंगला अशा दोन नाड्या म्हणतात. आणि मधली जी नाडी आहे तिला सुषुम्ना असं म्हणतात. इडा आणि पिंगला, आता जे डॉक्टर्स इथे आहेत ते मला जास्त चांगले समजू शकतील किंवा सायकॉलॉजिस्ट आहेत ते मला जास्त चांगले समजू शकतील. त्यांचे हेच फायदे आहेत की काही त्यांनी शोध काढून एवढं तर शोधून काढलेलं आहे की एक अशी शक्ती आपल्यामध्ये आहे की ज्याच्यावर माणसाचा स्वतःचा काहीही अधिकार नाही. त्याला ते ऑटोनॉमस नर्वस सिस्टम म्हणतात किंवा दुसरं नाव त्याला जे सायकॉलॉजिस्टने दिलेलं आहे त्याला युनिव्हर्सल अनकॉन्शियस असं नाव दिलेलं आहे. पण ही सगळी नावं आहेत, त्याच्याबद्दल काही विशेष त्यांना माहिती नाही आणि त्याबद्दल ते काही सांगू शकत नाही. ही पॅरासिम्पथॅटिक नर्वस सिस्टम आहे. म्हणजे जसं की आपलं हृदय आहे, आपण धावायला लागलो की हृदय धगधग 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 आपण वाढवू शकतो. पण आपण म्हणायचं की हृदय कमी करून टाकू तर ते कमी नाही करू. थांबवू शकतो पण कमी करता नाही. अशा पुष्कळशा गोष्टी आपण करतो आहोत की आपल्या पोटामध्ये जे अन्न पचन होत आहे की त्या आपल्या हातच्या नाही, त्या आपोआप होत असतात. त्या सगळ्या या पॅरासिम्पथॅटिक म्हणजे मधल्या त्या जे मी दाखवलेल्या इथे बी त्याने त्या दोन्ही शक्त्या म्हणजे लेफ्ट अँड राईट सिम्पथॅटिक आणि पॅरासिम्पथॅटिक किंवा इडा आणि पिंगला आणि सुषुम्ना अशा तिन्ही नाड्या, त्या तिन्हींचा परिणाम आपल्या मधोमध असलेल्या प्लेक्ससेस म्हणजे चक्रांवर आहे. हे आहेत आपल्यामध्ये प्लेक्ससेस आहेत हे डॉक्टर्स मानसिक, आणि त्यांचे जे सेंटर्स आहेत त्यांना आम्ही चक्र म्हणतो. तेव्हा त्या चक्रांवर मधली जी संस्था आहे
ते आपल्या डोक्यामध्ये कोणी पेट्रोल भरावं तशी भरलेली आहे. त्याच्यानंतर मग ह्या जेव्हा दोन संस्था चालू होतात त्या कशा चालू होतात ते पाहिलं पाहिजे. जेव्हा लहान मूल आईच्या मांडीवर दूध पित असतं त्यावेळेला पूर्ण आनंदात पॅरासिम्पथॅटिक असतं, काही करत नाही, व्यवस्थित दूध पित असतं. इतक्यात आई त्याला उचलून इकडून तिकडे हलवते. लगेच हे काय केलं असं वाटतं त्याला. ते कशामुळे? त्या पॅरासिम्पथॅटिकच्या मुळे नाही, पण सिम्पथॅटिक मुळे वाटतं की असं आईने मला का केलं, म्हणून तो विरोध करतो. तो विरोध आल्यामुळे इगो म्हणून एक गोष्ट त्या अहंकार आणि प्रतिअहंकार हे दोन्ही अशा रीतीने तयार होतात. पहिल्यांदा अहंकार जेव्हा तो विरोध करतो आईला, मी आहे, ही कोण मला त्रास देणार, असं जेव्हा वाटलं तेव्हा तो विरोधामध्ये इगो बनतो. आणि त्याच्यानंतर मग त्याची आई त्याला म्हणते असं करू नकोस, तसं करू नकोस. तेव्हा त्याचं जे कंडिशनिंग होतं त्याच्यामुळे सुपर इगो म्हणजे प्रतिअहंकार बनतो. नावामध्ये येऊ नका म्हणजे पुष्कळचे लोक ह्या शब्दाला असं का तुम्ही हे असं गेलं वगैरे नाही, त्याचा काय सारार्थ आहे तो घ्यायचा, सारार्थ आहे तो घ्यायचा, शब्दांवरती येऊ नका. तेव्हा मी अहंकार आणि प्रतिअहंकार त्याला म्हणते, पुष्कळ त्याला अतिअहंकार वगैरे वगैरे शब्द वापर. आता माणसामध्ये अहंकार आणि प्रतिअहंकार हे सारखे वाढत असतात. त्याला वाटतं मी कोणीतरी आहे तर इगो वाढतो. कुणी सांगितलं असं करायचं नाही म्हणजे त्याचा सुपर इगो वाढतो. आणि असं वाढत वाढत दोन्ही हे खूप वाढायला आलं की मग जाऊन ते वरती एकमेकाला भिडतात. आणि जेव्हा हे दोन्ही एकमेकाला भेटतात तेव्हा आपल्या डोक्याच्या इथे आपल्याला माहिती आहे लहान मुलांची टाळू वाजत असते आणि ती टाळू नंतर भरून येते. ती टाळू भरून आल्याबरोबर मुलाचा अहंकार आणि प्रतिअहंकार पूर्णपणे आपलं काम दाखवू लागतं. मधल्या स्थितीमध्ये जेव्हा मुलाची नाळ कापली जाते तेव्हा इथे एक मोठी गॅप होऊन जाते. हे म्हणजे बाहेर सुद्धा दिसतं आपल्याला, डॉक्टर्स असले तर त्यांना कळेल इथे गॅप असते. पॅरासिम्पथॅटिक मध्ये एक गॅप आहे, त्याला झेन मध्ये व्हॉइड म्हणतात, मी त्याला भवसागर माया म्हणते. ही एक मोठी भारी माया. आता आपण आपल्या अहंकार आणखी प्रतिअहंकार ह्याच्यामध्ये राहतो आणि अहंकार आणि प्रतिअहंकारामुळेच माणसाला मीपणा आहे. मीपणाला म्हणजे मी कोणीतरी आहे, मी वेगळा आहे, अशा रीतीची भावना आहे. इथे थोडासा कठीण आहे म्हणून जरा शांतपणे आहे का. मीपणा आला म्हणजे जे सारखं अव्याहत डोक्यात वाहत असतं ते बंद होते आणि तुम्ही काहीतरी वेगळे होता. म्हणजे असं समजा माझं बोट आहे, हे वेगळं होऊन म्हणेल की मी एक वेगळं बोट आहे. ह्याच्यामध्ये वाहणारं चैतन्य जर कापलं गेलं आणि ह्याला वाटलं की मी ज्या चैतन्यावर तेच मी आहे, तर तशी स्थिती माणसाची होऊन जाते आणि तो एक मी अमका, मी निर्मला देवी असं स्वतःला समजून. आता हे सगळं मी सांगितलं आपल्याला एवढ्यासाठी झालंय की एक माया, हे एक इल्युजन, एक माया तुमच्या समोर आली की मी आहे आणि मी सगळा काही आहे, ह्याच्या पलीकडे काही जग नाही हे दिसायला. आता जेवढं काही खोटं आहे ते खरं वाटतं. म्हणजे तुम्ही जन्मल्याबरोबर तुम्हाला एक नाव दिलं, आता मला जसं नाव दिलं निर्मला, मग ते माझं नाव खरं झालं. मग नावासाठी कुणी मला जर निर्मला म्हणून शिव्या दिल्या की मी लगेच त्यांना मारायला होतो. मग तुम्ही ह्या देशाचे म्हणजे तुम्ही हिंदुस्थानी, हे खोटं. आम्ही कुठलेच नाही. देवानी काय असं हिंदुस्थान बनवला होता का? त्यांनी काही सुद्धा बनवलेलं नाही. सगळ्या मिथ्या जेवढ्या गोष्टी आहेत त्या आपल्याहून जातात. मग आम्ही मुंबईकर, तुम्ही पुणेकर, मग पुणेकरात आम्ही अमके तुम्ही तमके करत करत आपण अगदी लहान 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 होत जातो आणि संबंध मिथ्या, जेवढं काही मिथ्या आहे, जे काही खोटं आहे त्याला आपण एक करून घेतो. पण त्याचा इलाज कसा करायचा, हे सहजयोगाने कसं करायचं, हे सगळं नंतर मी कुंडलींच्या वर्णनानंतर आपल्याला सांगणार आहे.
आता कुंडलिनीचं वर्णन आतापर्यंत कितीतरी योगदर्शन अमुक तमुक कितीतरी लोकांनी कुंडलिनीवरती लिहिलेलं, पुष्कळ लोकांनी पुस्तकं लिहिले आणि पुष्कळचे लोक पुस्तकं वाचूनही कुंडलिनीचं वर्णन देतात. पण कुणी खरोखर कुंडलिनी पाहिली आहे की नाही असं जर विचारलं तर पुष्कळ म्हणते सुद्धा की आम्ही कुंडलिनी पाहिलेली आहे, पण त्याची प्रचिती पाहिजे. उद्या जर मी म्हटलं की माझ्या हातामध्ये खडू आहे तर त्याची प्रचिती काय की मला लिहिता आलं पाहिजे, दाखवलं पाहिजे मी इकडे लिहून. जर तुमच्याजवळ कुंडलिनी तुम्हाला माहिती आहे तर दुसऱ्यामध्ये कुंडलिनीचं काहीतरी करून दाखवलं पाहिजे. आणि जर तुम्हाला कुंडलिनी दिसलेली आहे, एवढं तुम्हाला दर्शन कुंडलिनीचं आहे, तर दुसऱ्याची कुंडलिनी कुठे आहे ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. इतकंच नव्हे तर त्याला सुद्धा तुमच्यासारखं कुंडलिनी दर्शन झालं पाहिजे. पण तसं मुळीच होत नाही, कारण कुंडलिनी पाहिलेली मला तरी आतापर्यंत एकही मनुष्य भेटलेला नाही. पुष्कळ गुरु लोक पाहिलेत मी, पुष्कळ यच्च यावत हिंदुस्थानात फिरून मी पुष्कळ लोक पाहिलेत आणि इतक्या जवळ जाऊन पाहिले आहेत की तितक्या जवळ कदाचित तुम्ही जायला घडणार सुद्धा नाही. आणि एकाही माणसाला मी जागृत पाहिलेलं नाही. दोघं तिघं आहेत ते मला आतमध्ये माहिती आहेत की ते जे आहेत, पण ते लोक साधारणपणे संसारात नाही, बाहेर बसले. त्या कुंडलीचं दर्शन आपल्याला जेव्हा होतं तेव्हा कुंडलिनी म्हणजे ही पॅरासिम्पॅथी, तिला जेव्हा आपण बघतो आपल्याला आश्चर्य वाटेल की आता हे मी सायन्सच्या पुढचं बोलते. तेव्हा कुंडलिनी ही जशी ट्यूब आहे ना अशा रंगाची दिसते. इतकंच नव्हे, तिच्यावर थोडंसं पिवळं सोळा प्रकाश असतो, थोडा लालही असतो. आणि प्रत्येक चक्रामध्ये एखाद्या कुंडासारखं किंवा एखाद्या तलावासारखं दर्शन होतं. त्याच्यामध्ये प्रतीक रूपाने तुम्हाला काही काही प्रत्येक चक्रावर काहीतरी दिसतं. सगळ्यात खाली जो मूलाधार चक्र आपण ज्याला म्हणतो त्या मूलाधार चक्रावर आपल्याला श्री गणेशाचं दर्शन होतं. आता पुष्कळांना वाटेल की माताजी काहीतरी सांगतात, पण त्याचा आमच्याजवळ पुरावा आहे. जी मंडळी आमच्या तिथे आता पार झालेली आहेत, जर एखाद्याचं मूलाधार चक्र, बरं का त्याच्यात फार अंतर आहे, मूलाधार चक्र धरलेलं असेल किंवा त्यांना त्रास असेल मूलाधार चक्रावर, म्हणजे तरतरेचे जे 4 प्लेक्सेस आहेत त्याचे पैकी सेक्स एक आहे, एक तुमचं युरिनचा त्रास आहे वगैरे असे असले, त्यांनी जर गणेशाचं नाव घेतलं रिअलाइज माणसाने तर ते चक्र ही त्याची प्रचिती. साक्षात गणेशाचं दर्शन तिथे होतं आणि त्या तसंच होतं जसं स्वप्नामध्ये सबकॉन्शियस माइंडमध्ये झोपेत आपल्याला काहीतरी प्रतीक रूपाने दिसतं. हे सायकॉलॉजिस्टनी मानलेलं आहे. पण हे दिसायला एक जे वेगळे डोळे पाहिजेत ते आल्याशिवाय दिसणार नाही, म्हणून ती गोष्ट नाही अशी गोष्ट. श्री गणेश काही आपल्याला पुस्तकातनं आलेले नाही, ते समजून घेण्यासाठी. कुणी त्यांचं वर्णन केलं म्हणून नाही, ते साक्षात तिथे आहेत. आणि त्यांची शक्ती ही गौरी शक्ती आहे, जी चैतन्य शक्ती आहे तीच ह्या 7 चक्रात वेगळ्या वेगळ्या रूपाने. आता मी हिंदू धर्माचा प्रचार करते अशी सुद्धा लोक म्हणू शकतील, म्हणाले तरी मला हरकत नाही, कारण जे खरं ते सांगितलं पाहिजे. ह्याच्यात हिंदू मुसलमानांचा काही फरक नाही, सगळेच ह्या धर्मात दिसतात ते मला आता आपल्याला मी सांगणार. पुढे दुसऱ्या चक्रावर ज्याला स्वाधिष्ठान चक्र म्हणतात त्याच्यावर आपल्याला श्री ब्रह्मदेवांचं दर्शन होतं. आणि त्यांची जी श्री शक्ती आहे ती आपल्याला माहिती आहे सरस्वती. तिथे सरस्वती देवीचं दर्शन. सरस्वती ही ब्रह्माची शक्ती आहे. तिसऱ्या चक्रावरती ज्याला आपण मणिपूर चक्र म्हणतो किंवा ज्याला इंग्लिशमध्ये सोलर प्लेक्सस म्हणतात, त्याच्यावरती श्री विष्णू साक्षात दिसतात आणि त्यांची शक्ती लक्ष्मी आहे, ती तिथे. ह्याची उदाहरणं म्हणजे आपल्याला अशी सांगायची की एखाद्याची जर समजा नाभी धरलेली असते, आमच्या व्हायब्रेशन्स मध्ये आम्ही म्हटलं नाभी धरली आहे म्हणजे हे बोट जळतं, त्याच्यात आपल्याला आश्चर्य वाटते हे बोट बरोबर जळेल. आता इथे निदान तरी आपल्यामध्ये 25-30 माणसं अशी आहेत जी पार झालेली किंवा जास्त असते, त्यांना माहिती आहे बरोबर हे बोट धरेल. मग ते एखादं लहान मुलं असे ना का किंवा मोठं, त्यांना जर विचारलं की बेटा तुमचं कोणतं बोट जळतं, हे
एक 1.5 वर्षाची मुलगी आहे, ती बरोबर सांगते हे जळतंय, म्हणजे नाभीचक्र जळतंय. नाभीचक्र म्हणजे हे मणिपूर चक्र. आणि मणिपूर चक्रावरती जर तुम्हाला बाधा असली किंवा जळत असलं म्हणजे लक्ष्मीचा त्रास असणार. एक गृहस्थ माझ्याकडे आले, म्हणाले माताजी माझ्याकडे लक्ष्मी राहत आहे, मी काय करू? पाहिल्यावर लक्ष्मी काय तिथे नाभीचक्र धरले. नाभीचक्र स्वच्छ झाल्याबरोबर त्यांनी मला सांगितलं दुसऱ्या दिवसापासून माझ्या लक्ष्मीचा त्रास फारच कमी झाला. ज्यांना नाभीचक्राचा त्रास असेल त्यांना पोटाचे सगळे त्रास होतील, जे सोलर प्लेक्ससमुळे होतात ते, म्हणजे लिव्हरचा त्रास, इंटेस्टाईन्सचा त्रास, हे शारीरिक झालं. पैशाच्या दृष्टीने लक्ष्मीचा त्रास, त्याच्यानंतर वर ज्याला आपण कार्डियक प्लेक्सस म्हणतो इंग्लिशमध्ये, आणि मराठीमध्ये त्याला अनहद चक्र म्हणतात, त्या ठिकाणी श्री शिवाचं स्थान. आत्म्याचं स्थान हे हृदयामध्ये तुम्हाला दिसतं, अगदी अंगुष्ठासारखा खरंच दिसते, फ्लेम दिसते. जसं आपल्या गॅसच्या लाईटमध्ये फ्लेम जळत असते की नाही, तसं तिथे असतं. आणि त्याची जी एनर्जी आहे ती कुंडलिनी खालीहून वर आली तिथे मग ते पेट. हृदयामध्ये आपल्या श्री शंकराचे स्थान आहे आणि त्यांची शक्ती पार्वती, तिचे 9 रूप आहे. 90 रूपामध्ये ती असते. आणि जेव्हा ती एकटी येते तेव्हा ती प्रचंड कार्य करते. जेव्हा ती शिवाबरोबर असते तेव्हा शांत एक स्त्री स्वरूप अन्नपूर्णा असते. त्याच्या पुढे विशुद्धी चक्रावरती श्री कृष्णाचं स्थान आहे आणि त्याची शक्ती श्री राधेची. ही सगळी एकच शक्ती सगळीकडे आहे, पण त्यांचं जे स्थान आहे ते त्यांच्या उत्क्रांतीवर अवलंबून आहे. म्हणजे मानवाची उत्क्रांती जशी जशी होत गेली, संसाराची उत्क्रांती जशी जशी होत गेली, तशी तशी ती स्थानं बनत गेलेली आहे. आता ते सुद्धा एक मोठं हे आहे सांगायचं, म्हणजे की त्याच्यावर जर बोलायला बसले तर त्याला सुद्धा एक पूर्ण लेक्चर लागेल की आपलं कशी उत्क्रांती झाली, कशी आपण वाढलो वगैरे. नंतर आज्ञाचक्रावर त्या ठिकाणी श्री महालक्ष्मीचं स्थान. महालक्ष्मीला कोणी तिचा अवतार घेतलेला कुठे आपल्या पुराणात गिराणात कुठेही तिचं वर्णन नाही. ते कोणतं आहे हे मी जर आता सांगितलं तर आपल्याला शॉक बसेल, पण ते म्हणजे मेरीचं स्थान. जीजसची आई महालक्ष्मी होती आणि जीजस हा स्वतः प्रणव रूप एक अवतार आहे. आणि नंतर इथे भगवती साक्षात चैतन्य स्वरूपिणी कुंडलिनी आहे. आता खालून वरपर्यंत येताना जेव्हा मी आपल्याला एक एक गोष्ट सांगते आहे तेव्हा त्याच्यात एक एक युगाची गोष्ट आहे. उत्क्रांतीचे वेगळे वेगळे स्वरूप त्या एकेका अवताराच्या वेळेला झालेलं आहे. त्यातल्या त्यात विशेष म्हणजे या ठिकाणी 6 ते 4 जे मी गॅप दाखवलेली आहे, जी मी गॅप दाखवली ज्याला वॉइड म्हणतात, त्या ठिकाणी गुरुचं स्थान. आणि गुरुचं स्थान म्हणजे श्री दत्तगुरूंचं स्थान आहे. पण आपल्याला आश्चर्य वाटेल की श्री दत्तगुरू त्यांनी कितीदा तरी अवतार घेतलेला आहे आणि त्याचं जरी वर्णन असलं तरी त्यांची ओळख. श्री दत्तगुरूंचं स्थान आहे पैकी त्यांनी अवतार घेतलेला आहे तर म्हणता येईल की जनक राजा, जो विदेही जाणला जात असे, ज्याची मुलगी सीता, तिचं नातं त्यांच्याशी बहिणीचं किंवा मुलीचं. सीता ही स्वयं शक्ती स्वरूपा होती. त्याच्यानंतर त्यांचा धोराष्ट्र जो की पारशांचा होता तो सुद्धा जनकाचाच अवतार किंवा दत्तात्रयांचा अवतार. त्याच्यानंतर मच्छिंद्रनाथ त्यांना म्हणतात, पण त्यांच्या शिष्यांनी मात्र दुसराच मार्ग आक्रमण केला. बहुतेक गुरूंची दुर्दशा झाली ती त्यांच्या शिष्यांमुळे. त्याच्यानंतर मोहम्मद साहेब पैगंबर हे त्याचेच अवतार. आता कोण मुसलमान कोण हिंदू आणि कोणत्या धर्माचा आम्ही प्रचार करते ते आपल्याला कळेल. दिसतं तिथे, जर पाहायला गेलं तर सगळं दिसू शकतं, पण ते डोळे आला पाहिजे.
आणि आता आधुनिक काळामध्ये आपले शिर्डीचे साईबाबा हे त्यांचेच अवतार. आणि पैगंबराची मुलगी जी फातिमा होती ती साक्षात ती शक्ती आहे. आणि तिचे जे 2 मुलं होते तेच महावीर आणखी बुद्ध होते, हसन आणि हुसेन. आता हे विचारा की महावीरांचं भांडण मुसलमानांशी त्यांच्याशी कशा. आतमध्ये जे आहे ते वेगळं आहे आणि बाहेर आहे ते अगदी विचित्र दिसतं आणि विचित्र. एकच शक्तीचे हे अनेक रूप अनेक काळी होऊन मानवाला वर आणण्यासाठी आणि त्याला त्याचं चैतन्य दर्शन करण्यासाठी धडपडत राहील. त्या शक्तीच्या रूपाला, सबंध रूपाला कुंडलिनी तुम्ही म्हणू शकता, भगवती तुम्ही म्हणू शकता. नाव काहीही दिलं, कुणी त्याला नेचर म्हणतात, कुणी तिला शिवशक्ती म्हणतात, काहीही तुम्ही नाव दिलं तरी ती चैतन्य शक्ती इतक्या रूपाने संसारात तिने अवतार घेतलेला. त्याला इन्कार्नेटिंग पॉवर्स ऑफ द डिवाइन म्हटलं पाहिजे. तर आता डिवाइनच्या 3 पॉवर्स आपल्याला कळल्या की जडशक्ती, त्यानंतर चैतन्य शक्ती आणि अवतार शक्ती, अशा 3 त्यांच्या शक्त्या. आणि त्या अवतार शक्तीमध्ये आपण पाहिलेलं आहे की 3 तऱ्हेने फादर गॉड, मदर गॉड अँड सन गॉड. आणि शेवटी हे म्हणजे त्या शक्तीचे वडील किंवा भाऊ या नात्याने येणारे म्हणजे दत्तात्रय. ही म्हणजे फार इंटरेस्टिंग आहे. दत्तात्रयचं म्हणजे फारच मजेदार आहे ते सगळं. आणि ते त्यांचं काय आहे की तो मानव झालेला आहे अवतार, अशी स्थिती आहे. मानवाचा जर अवतार झाला म्हणजे काहीतरी एक विशेष रीत आहे. मग मोक्षपदाला पोहोचलेले चिरंजीव लोक वगैरे असे सुद्धा पुष्कळ लोक आहेत. ते सुद्धा सशरीर फिरू शकतात. आता ह्या सर्व गोष्टी सायन्सच्या पलीकडच्या आहेत. लोक म्हणतील ते डोळ्यांनी दिसलं पाहिजे, पण हे डोळे त्यांनी दिसायचं नाही. समजा जर कुणी सांगितलं की एखाद्या पानामध्ये पुष्कळशे सेल्स असतात, तर तुम्ही म्हणाल की हे आम्हाला काही दिसत नाही डोळ्याला, मायक्रोस्कोप लावला तर दिसतं ना. मग तसंच हे अंतरातला मायक्रोस्कोप लावायला पाहिजे. तो लावल्याशिवाय ह्याची प्रचिती मी तुम्हाला देऊ शकत नाही. त्याबद्दल मला खेद वाटतो, पण करणार. आणि पार व्हायला बसा म्हटल्याबरोबर आधी तुम्ही पुस्तकं घेऊन बसता की माताजी मग पुस्तकात लिहिलंय ते काय. आता परवाच एक छापलं गेलं होतं योगावर. योग म्हणजे काय आणि योगामध्ये काय दिसतं ते बरोबर आहे. त्यांना जे दिसतं तेही बरोबर आहे आणि आम्हाला जे दिसतं तेही बरोबर आहे. आता मधली जी शक्ती आहे कुंडलिनी ती मी सांगितली आणि ती आपल्या आईची कुंडलिनी आहे. मातृहृदयाची कुंडलिनी आहे, ती प्रेमाची कुंडलिनी, डिवाइन लव्ह. बाकी ह्या ज्या 2 इडा आणि पिंगला आहेत त्याच मुळी माणसाला लाभलेल्या आहेत. त्याच्याच बद्दल माणूस जाणू शकतो, बाकी मधल्याबद्दल जाणू शकत नाही. कारण कोणतीही गोष्ट जाणण्यासाठी तुम्ही काहीही करू लागला, केल्याबरोबर, काहीही केल्याबरोबर डॉक्टर ह्या गोष्टीची दाद देतील की तुम्ही काहीही एफर्ट केला, काहीही तुम्ही केलं तर लगेच तुम्ही सिम्पथॅटिक वर येता, पॅरासिम्पथॅटिक वर राहू शकत नाही. पॅरासिम्पथॅटिकचा अर्थ असा आहे की जिथे तुम्ही काहीही करत नाही, आपोआप स्पॉन्टेनियस, सहज सहज जे जन्माला येतं ते पॅरासिम्पथॅटिक वर मिळू शकतं. आणि जे तुम्ही धडपडून मिळवता ते तुम्हाला सिम्पथॅटिक वर मिळतं. पैकी आता इडा आणि पिंगला ह्या 2 नाड्यांचे वर्णन केलेलं बरं. उजव्या बाजूला जी संस्था आहे तिला इडा असे म्हणतात आणि डाव्या बाजूला जी आहे तिला पिंगला म्हणतात. पण ती आपल्या डोक्यामध्ये उजवा आणि डावा, खाली आल्यावरती क्रॉस केल्यामुळे इकडचा उजवा आणि डावा होता, तेव्हा त्याला इडा आणि पिंगला असंच आपण समजूया. इडा नाडी ही योगी लोक वापरतात. जे योगी म्हणजे खरोखर म्हणजे सहज योगच हा खरा योग आहे, कारण त्यांनीच परमात्मा मिळतो, बाकी काही योग नाही. तर ते लोक काय करतात, इडा नाडीला वापरण्यामध्ये ते लोक आपल्या सर्व संस्थांना कंट्रोल करतात. ॲब्स्टिनन्स, हे करायचं नाही, ते करायचं नाही, संन्यास घ्यायचा, हे खायचं नाही, ते खायचं नाही, इथे जायचं नाही, त्याच्याशी बोलायचं नाही, व्रत धरायचं, म्हणजे प्रत्येक धर्मात हे प्रकार आहेत. हे जे लोक करतात ते योगी जन आपण मानतो.
म्हणजे हाड्याची काढं करून टाकायची, तप करायची, जप करायचा, गुरूंचं नाम घेत बसायचं, काहीतरी करायचं क्रिया. धर्माच्या नावावर जो कोणी काही क्रिया, अशी जो क्रिया करतो तो हे आपल्या इडा नाडीवर येतो. आता परवाची गोष्ट मी आपल्याला सांगते की एका गृहस्थाला, एका लहानशा मुलाला ट्यूमर झाला. मी त्याला पाहिल्याबरोबर सांगितलं की तुम्ही योग करता का? म्हणे हो मी योग सुरू केला, मी शीर्षासन. शीर्षासनाने कॅन्सर होणार का ते इथे दाखवते आपल्याला. आता मी हे करणार, मी म्हणजे स्वयंभू, मी आमका, मी तमका, अशी भावना घेऊन तुम्ही योग करता. आणि योग करणाऱ्या माणसाला भयंकर अहंकार असतो. आणि त्या अहंकार म्हणजे सूक्ष्मात असतो, तो दिसत नाही. बाहेरून असं वाटेल की हा काय अगदी नरम मनुष्य, पण त्याच्या बोलण्यामध्ये, त्याच्या वागण्यामध्ये जरी दिसला नाही तरी त्याच्या डोक्यात तो असतो. आणि त्या अहंकारामुळे त्याचा जो इगो असतो तो इतका बळावतो की त्याच्यावर आणखीन तुम्ही जर योग वगैरे साधनं करून आणि त्याला बळावलं तर काय होईल की त्या इगोमध्ये ती भरलेली ती जी सिम्पथॅटिक जी एनर्जी आहे त्यांनी डोक्यामध्ये कॅन्सर सारखे रोग, इतकंच नव्हे पण सर्व चक्रांमध्ये काही ना काहीतरी त्रास होण्याचा संभव आहे. मी योगाच्या विरोधात नाही, हे समजलं पाहिजे. पण आदी शंकराचार्यांनी सुद्धा सांगितलं ना, योगेन सांख्येन कोणत्याही गोष्टींनी परमेश्वर दर्शन होत नाही. ते कधी व्हायचं असलं की परमेश्वराची कृपा होणं सहजच होतं, हे शंकराचार्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. पण आजकाल वाचतंय कोण शंकराचार्य? आपल्याला सेक्स मध्ये गीता पाहिजे, सेक्स पाहिजे, त्याच्याशिवाय आपल्याला ते धर्म वाटत नाही. कुणी जर सेक्स बद्दल बोलत असलं तर भयंकर धार्मिक मनुष्य आहे, ही आपली कल्पना धर्माबद्दलची आहे. तेव्हा शंकराचार्याला कोण वाचणार? तो इन्सिपिड आहे, त्याला काही चवच नाही. तर योगामुळे परमेश्वर मिळणार नाही. आणि जर योग अतिशय केला तर त्याच्यामुळे नाना प्रकारचे रोग होतील, बरं वाटणार नाही आणि मनुष्य लवकर मरेल. कारण योग म्हणजे काय की तो आपल्यातली जी संचित शक्ती आहे ती ओढून खेचून तिला पीत, त्याच्यामध्ये नवीन शक्ती भरण्याचं कार्य फक्त सहज योगाने होऊ शकतं. म्हणजे सुषुम्नेमध्ये सुषुम्ना जर कशी तरी करून आपण उघडली आणि परत त्या सगळीकडे पसरलेल्या परमेश्वराच्या प्रेमात आपण जर एकाकार झाले तर परत ही शक्ती सारखी वाहते. म्हणून काही न करता मिळवलेलं जे आहे तेच खरोखर परम आहे. दुसऱ्या बाजूला असलेली पिंगला नाडी, त्या पिंगला नाडीमध्ये सुद्धा पुष्कळ लोक पडतात. म्हणजे आपण आता जपतप साधन वगैरे करतो, त्यातले काही प्रकार आणखी असे आहेत की ज्याला आपण प्रेतसिद्धी, स्मशानसिद्धी वगैरे म्हणतो. सगळ्या ज्या सिद्ध्या मिळतात त्या पिंगला नाड्यामुळे, सगळ्या सिद्ध्या. म्हणजे इथून अंगठी काढून देणं, 4 माणसं उभे त्यांना नागवं करून टाकणं, त्यांना नाचायला लावणं, त्यांना घुमायला लावणं, त्यांची चित्तवृत्ती बधीर करून टाकणं, त्यांच्या डोक्यावरती बोझा घालणं, त्याच्याकडनं पैसे काढणं वगैरे वगैरे, जेवढे काही हे प्रकार लोक करतात ते सगळे पिंगला नाडीच्या शक्तीने करतात. जशी मधल्या शक्तीमध्ये त्यांना नाव आहेत तशी ह्या इकडच्या आता जी सांगितली इडा, तिची सुद्धा शक्तीला नाव आहे. तिला तुम्ही सावित्री, आणखी त्याला गायत्री, म्हणजे एखादी पतिव्रता स्त्री आहे, अगदी पातिव्रत्य धरून बसलेली आहे, हट्टाने तिला इगोची बाधा होणार, ती शाप देईल. पण जो मनुष्य पॅरासिम्पथॅटिक मध्ये मधोमध असेल तो शाप देऊ शकणार. कोणाचं काही करेल तर ते मंगलच करणार, दुसरं काय अमंगल कधी करू शकत. तसंच पिंगला नाडीवर असलेल्या लोकांना सुद्धा शंकिनी, डाकिनी आदी अशी नावं दिलेली आहेत. हस्तिनी वगैरे वगैरे त्यांची नावं आहेत त्या शक्त्यांची. पिंगला नाडीवरती जे लोक असतात ते लिबिडोवर असतात. लिबिडो म्हणजे आपण ऐकलं असेल, फ्रॉइडने त्याचं पुष्कळ वर्णन केलेलं आहे, तेव्हा त्याबद्दल मी जास्त सांगणार नाही. पण ती शक्ती आपल्याला आपल्या सुप्तचेतन, सबकॉन्शियस, आपल्यातल्या मेलेल्या सगळ्या विचारांशी आणि सगळं काही जे जग आपलं मेलेलं आहे त्याच्याशी संबंधित करते. सुप्त चेतन मनाशी तुम्ही आल्याबरोबर तुम्ही ट्रान्समध्ये जाता.
कारण तुमच्यावरती सुप्त चेतन मन येऊन बसतं. तर ट्रान्सिडेंटल वगैरे जे आहे ते हे नाचणं, घुमणं, ओरडणं म्हणजे काय, तुम्ही आपल्या पास्ट मध्ये चालात. कुणी वाघासारखे ओरडतायत, कुणी डुकरासारखे ओरडतायत, हे सगळं तुम्ही आपल्या पास्ट मध्ये चालला. त्या प्रेझेंट टेन्स मध्ये उठायचं असेल तर आपल्या सहजयोगात यायला पाहिजे. त्या क्षणाला जर जागृत व्हायचं असेल तर सहजयोगाला आपल्या सुषुम्ना नाडीवर यायला पाहिजे. आपल्या पास्ट मध्ये जाण्यामध्ये काय अर्थ आहे? पुष्कळचे लोक सांगतात की अहो तुम्ही की नाही पूर्वजन्मात माझे पती होता, असा काहीही होतो, ते झालं गेलं मेलं, त्याचा आता काय. पण अशा लोकांच्या गोष्टी आपल्याला फार अपिलिंग वाटतात आणि असे आपल्याला लोक फार आवडतात आणि आपण त्यांच्या म्हणण्यावरती डोळे मिटून वाहतो. त्याला कारण असं आहे की तुमची स्वतंत्रताच मुळीच्या हरपून. स्वतंत्रता अशा रीतीने हरपतात की तुमच्यावरती लिबिडोच्या शक्तीने ते एखादं भूत बसत. ऍक्च्युली भूत असता नाही तर हे विचार करा की लाखो रुपयाच्या प्रॉपर्टीज ह्या साधू लोकांना देण्याची काय गरज आहे आणि तुमची डोकी मारली जातात. त्यांच्यामध्ये पावित्र्य आहे की नाही हे सुद्धा तुम्ही बघत नाही. अहो साधारण साधुता तरी आहे का त्या माणसामध्ये, हे सुद्धा बघत नाही. आणि वाटते तसे पैसे. आता परवाच एक साहेब आम्हाला आले, ते चांगले शिकलेले पंडित मनुष्य आहेत. 2200 रुपये त्यांनी एका माणसाला दिले. म्हटलं कशाला? म्हणजे मला काय झालं ते माहिती. असे लोक थोडे दिवस तुमच्यावरती छाप घालतात आणि छाप घालून तुमच्याकडनं काय काढायचं करतात आणि 2-3 वर्षानंतर तुम्ही चुलीत गेलात तरी काय हरकत नाही. अशा लोकांचे तरतरा आहे. त्याच्यावर सुद्धा मी मागे बोललेले होते की काय तऱ्हेने ते पिंगळा जिला आपण स्मशानविद्या, प्रेतविद्या, भूतविद्या, त्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती ते सांगता. म्हणजे असं की आता बसल्या बसल्या मी जर समजा ते उचलून वर आणलं, वा काय माताजींना शक्ती आहे हो, खाली ते होतं आणि वर आणलं. पण ती माताजींची शक्ती असू शकेल पण परमेश्वराची. परमेश्वराला काय आणखी धंदा नाही का इथून वस्तू इथे आणायला आणि इथून वस्तू तिथे ठेवायला. डोकं काय, कुठे होतं आपलं डोकं, कुठे जातं, बुद्धीला काय बसलेली आहे. कुणी आपल्या डोक्यावर चक्कर घातलेलं आहे. जागा आतमध्ये विचार. 15 माणसं उठून नाचतात वेड्यासारखे ओरडतात. हे आहे काय आपल्या बुद्धीला कुणी हात घातलेला आहे ते बघितलं. मग ती मंडळी आमच्याकडे आली. त्यांची कुंडलिनी तर सोडा, त्यांची चक्र तुटलेली असतात. मुळे आज्ञाचक्र आणि नाभीचक्र तुटल्यामुळे काहीही वरती येऊ शकत. असे गल्ली गुरु निघालेले आहेत आणि गुरव्या निघालेल्या आहेत. त्याची काही कमी नाही. आणि तुमच्या स्वतंत्रतेवर पहिल्यांदा त्यांचा हात आहे. स्वतः विचार केला पाहिजे. नाग होऊन काय परमात्मा मिळू शकतो? कपडे बदलून काय परमात्मा मिळू शकतो का? इथून एक वस्तू इकडे आणून परमात्मा मिळू शकतो का? म्हणजे पिंगलेच्या कचाट्यातनं तुम्ही पटकन. पण पिंगलेचा कचाटा फार जबरदस्त होतो. हजारो माणसं त्याच्या ह्याला गळी पडतात. रावणाला ही स्थिती होती. रावण आता पूर्वीचे जे असुर होते, कलियुगाचं वर्णन तुलसीदासांनी केलेलं आहे की कलियुगामध्ये सगळे असुर जन्माला आले. तुम्ही खरी गोष्ट आहे. 10 तर मलाच माहिती आहेत आणि 5 राक्षसी जन्माला आल्या आहेत. त्यांच्यामध्ये प्रेम कशाशी खातात नाही, सेडीस असतात. सेडीस. तुम्ही ओरडता आणि हे करता, आनंद होतो त्यांना आतून. हा हा काय खर्चय मी मानवाना. हिटलरला आपण जर एक सेडीस म्हटला, जर 50% हे 100% आहे. तुम्ही वेड्यासारखे त्यांच्याकडे धावत जाता कारण तुमच्यावर आकर्षण घालतात ते दुसऱ्या भूतांत. तुमच्या या सुपर इगो मध्ये भरतात ती भूत. आता सायकॉलॉजिस्ट त्याला स्प्लिट पर्सनॅलिटी म्हणतात. आम्ही त्यांना भूत म्हणतो. एखाद वेळा एखादा सज्जन मनुष्य परमेश्वराची पूजा करत असतो, त्याला सारखं साकडं घालत असतो, तेव्हा सुद्धा एखादा संत त्याच्यात येऊ शकतो. संत असले तरी ते महंत नाहीत, रिअलाइज नाही. तर त्याला वाटतं चला ह्याची आपली श्रद्धा राहावी. पण कशाला पाहिजे दुसऱ्याची मदत? येऊन तो नुसता एक हार तुमचा जर देवाला घातला, कसला चमत्कार नाही कसलं काय. तुम्ही स्वतः काय कमी चमत्कार आहात? स्वतःच्या शक्तीवरती तुम्ही सगळं जाणलेलं ते बरं की दुसरे आपल्या डोक्यात भरून आणि नंतर माताजी आमचं डोकं धरलं, आम्हाला वेळ लागलं, माझ्या मुलाला वेळ लागला, अमुक झालं तमुक झालं हे झालं. म्हणजे माझ्याकडे जेवढे पेशंट्स येतात त्यापैकी तुम्हाला आश्चर्य वाटेल की 60% तरी भूतानीच बांधलेले असतात. त्यांना माहित नसतं बिचारा. संबंध सिंपथॅटिकचा खेळ जरी डॉक्टरने म्हटलं तरी त्यातला कोणता सिंपथॅटिक चालू आहे ते बघितलं पाहिजे. त्याला ॲब्स्टिनन्स म्हणतात. ज्याला आपण म्हणू की
लोक म्हणतात तप, तप त्याला म्हणतात. तप, ते तप ज्याला म्हणतात ते सुद्धा काहीतरी करणं आहे. आणि ज्याला इंटेलिजन्स म्हणतात की कोणत्याही गोष्टीमध्ये अतिरंजन करणं, ते सुद्धा ते दोन्ही एकच आहे. मधोमध परमात्मा आहे. हे सांगणारे पुष्कळ भेटतील, पण करतील हे धंदे. तुम्हाला सांगतील सगळ्या प्रेमाच्या गोष्टी, पण करतील हेच धंदे, कारण त्यांच्यामध्ये ते नाही. असतं तर चटकन दिसलं असतं. तुम्हाला पार केलेली मंडळी किती आहे. पुष्कळ लोकांना मी ब्राह्मणावरती भाषण देताना पाहिलं की ब्राह्मण झालं पाहिजे. एकाला तरी तुम्ही ब्राह्मण केले का सगळ्यांना ट्रान्समध्ये घातलेलं आहे. ट्रान्समध्ये लोक शिकतात. आपल्या सतर्कतेत, आपल्या पूर्ण स्वतंत्रतेत उठण्याचा मार्ग फक्त परमेश्वराने आखलेला हा सहजयोग आहे. आणि सहजयोगात काही होत नाही आहे, म्हणजे काही त्याच्यात तुम्हाला करायचं नाही. जसं एक बीज स्वतः आपोआप अंकुरतं आणि त्याच्यातनं आपोआपच झाड ही त्याला फळं लागतात, तसंच तुमच्यात आपोआप व्हायला परमेश्वराने दिलेलं आहे. सहज म्हणजे तुमच्या बरोबर जन्मलेलं, तुमच्याच बरोबर जन्मलेलं जे असं आहे त्याला काम करू द्या आणि ते नुसतं बघायचं आपल्याला. आणि ते इतकं सुंदर होतं. त्याच्यात हे कुंडलिनीचं जळणं आणि हे सगळे कुंडलिनीचे प्रकार काहीही व्हायला नको. जर झाले तर तो सहजयोग कसला हो. उद्या जर एखादं झाड फळ देताना जळू लागलं तर ते काय झाड आहे का काय. पण जळणार, जर त्याच्यावर बाधा असली तर जळणार. आम्ही एक्सपेरिमेंट करतोय आता वेगळ्या वेगळ्या झाडांवर, ज्याच्यावर बाधा असते ते जळणार. आणि सगळाचा सगळा प्रकार जो काही बिघडलेला आहे तो ह्या मृतलोकातनं आलेल्या त्या भूतांच्यामुळे. भूत म्हणजे मेलेला, मरतो म्हणजे काय, आपण सगळे मरतच आहे. मुळी थोडासा आपला भाग शरीराचा जो दिसतोय वरती तो फक्त पृथ्वी तत्वातला निघून जातो. बाकी 4 तत्व आपले तसेच्या तसे सशरीर आपल्याला दिसतात. त्याचा रंग असा निळसर हलकासा असतो. जर बघितलं तर तुम्हाला ते सुद्धा. आणि त्यांच्यामध्ये सूक्ष्मता येते, कारण वरचा हा जड भाग पडल्यामुळे त्यांच्यात सूक्ष्मता येते आणि ती तुमच्या मनामध्ये होती. एखाद्या मुलाला एकदम भीती वाटते, डॉक्टर्स त्याला काही नावं देतात दुसरे किंवा सायकोसोमॅटिक म्हणतील, पण खरोखर होतं काय की हा सुपर इगो मध्ये जागा होते, ती तडाडते. आणि मग त्याच्यामध्ये पोकळी बनते, व्हॅक्यूम होते. आणि त्या व्हॅक्यूम मध्ये असं एखादं तरी घालतं. किंवा ह्या लोकांना सिद्ध्या असतात. रावणाला अशी सिद्धी होती, मी आपल्याला सांगत होते की तो भाषणामधून, नुसतं भाषणामधून लोकांच्या नाभीवरती भूत घालत होते. आणि लोक वेड्यासारखे, म्हणजे तो व्यभिचार सुद्धा लोकांच्याकडनं करून घेत असे त्या स्थितीमध्ये. आणि वाटेल ते बोला तरी लोक ते न विचार करताना त्याला धर्म समजत की रावणाची स्थिती होती आणि त्याचा जन्म झालेला. महिषासुराला सुद्धा अशा पुष्कळशा गोष्टी उपलब्ध होत्या. आणि हे सगळेच्या सगळे तुमच्यावर उलटलेले असताना त्यांना गुरु समजून त्यांना पूजणं म्हणजे आपल्या बुद्धीला अगदी तिलांजली द्यायला नको. बुद्धीच्या पलीकडे जरी परमात्मा असला तरी बुद्धी सोडून नाही आहे. ज्यांनी बुद्धीचा त्याग केलेला आहे अशा लोकांना कधीही परमात्मा भेटणार नाही. नाही तर तुम्हाला बुद्धी कशाला दिली त्याने. बुद्धीने हे जाणलं पाहिजे की परमात्मा कसा असतो, चैतन्य स्वरूप. तो परमात्मा, त्याच्या काय इच्छा आणि कल्पना आणि काय विचार असू शकतो. तो काय आपल्या माणसासारखा नाही. ते मी आत्मसाक्षात्कार ह्या भाषणात सांगणार आहे आपल्याला की चैतन्याचं काय स्वरूप आहे आणि चैतन्य काय करतं आणि चैतन्याकडे आपलं लक्ष कसं वेधलं जातं. हा मार्ग प्रेमाचा आहे. पुष्कळ आम्हाला असंही लोक विचारतात की तुम्ही प्रेमाला तेवढं काय मग प्राधान्य देता. कारण प्रेम जर परमात्माला झालं नसतं तर त्याने ही सगळी रचना केली कशाला असती. त्याच्या प्रेमशक्तीने ही रचना केलेली. आणि प्रेम म्हणजे ज्ञान. प्रेम म्हणजे ज्ञान हे सहजयोगाने असं कळतं की जसं तुम्ही पार होता तसेच तुमच्या हातातनं व्हायब्रेशन येऊ लागतं. सहजयोगाने जेव्हा तुमची कुंडलिनी वर उठली, सहस्रार छेदून त्याच्याशी एकाकार होते, तेव्हा तुमच्या हातातनं ते व्हायब्रेशन येऊ लागतं. आणि हे व्हायब्रेशन तुम्हाला शिकवतात की कुठे काय आहे. माणसामध्ये कुंडलिनी कुठे आहे. लहान लहान मुलं सुद्धा तुम्ही अशी हात धरली तर सांगतील माताजी पार आहे बरं, नाही तर नाही.
एक लहानसा मुलगा, एक 8 वर्षाचा मुलगा जर तुम्हाला सांगतो की हा मनुष्य पार आहे की नाही, म्हणजे जर तुमच्या हातामध्ये भरपूर व्हायब्रेशन परत येत असले आणि सहसार थांबलेला असला तर तो मुलगा पार आहे. पण ते तुम्हाला काही समजायचं नाही मी बोलतेय काय. पण एक लहानच्या 8 वर्षाच्या पार झालेल्या मुलाला कळतं आणि तो सांगतो, त्यांना विचारतो जे बसलेले आहेत, तुमचा निर्विचारता आली का? होय. हातात तुमच्या व्हायब्रेशन्स येतात काय? आणि ह्याच व्हायब्रेशन्सनी हजारो लोक आज हिंदुस्थानामध्ये लोकांनी आणि बाहेर सुद्धा ठीक केलेलं. म्हणजे त्याचं जर मी लिहायला बसले तर ग्रंथचे ग्रंथ होती. म्हणा हे मुख्य कार्य नाही. लोकांना बरं करणं हे मुख्य कार्य नाही, पण लोकांना डॉक्टर करणं हे मुख्य कार्य. पण ह्याची प्रचिती घ्यावी, डोकं उघडं करून ह्याची प्रचिती घ्यावी. एवढे सगळे गुरु हे कार्य करतात, त्यांना जाऊन विचारा हे टेक्निक काय आहे, तुम्ही काय करता, तर काहीही सांगू शकणार नाही. कारण ते भूतांच्या आहारी स्वतः गेलेले आहेत आणि ह्यांचा मृत्यू काल जवळ आलेला. ही भूतच त्यांच्या डोक्यावर बसणार आहेत, एक दिवशी ह्यांना ठिकाणी लावणार. पण त्याच्या आधी तुम्ही आहारी जाऊ नका. स्वतःच्या स्वतंत्रतेत तुम्ही घ्या. सहज योगाला मनुष्य स्वतःच्या स्वतंत्रतेत पूर्ण इच्छिता, तुमच्यावरती जबरदस्ती करतायत. आणि तुम्ही जरी म्हटलं माताजी आम्हाला पार करा, पण ते होणार नाही. झालं पाहिजे, झालं पाहिजे. जर आम्ही म्हटलं की हो तुम्ही पार, ते होत. जर तुम्ही झाला तर सगळेच्या सगळे म्हणतील की तुम्ही पार झाला. सहज योगाचं हे वैशिष्ट्य आहे की जर फळ झालं तर सगळे म्हणतील की फुलाचं फळ झालंय. ते फुल असताना कुणी म्हणणार नाही की बा हे बघा हे फळ झाली आहे. डोळे आहेत ना आम्हाला, तसेच ते डोळे येतात. ते लहान मुलं असो किंवा मोठं, सगळे म्हणतील पार म्हणजे पार. आणि पार झाल्यावर सुद्धा काय करायचं, चैतन्यात उतरण्याची शक्ती जरी आली तरी त्या चैतन्यामध्ये स्थिरता कशी आणायची वगैरे ह्याचं बरंच काही. ह्युमन क्रायसिसवर जेव्हा मी बोलणार आहे तेव्हा मी हेही सांगणार आहे की हे सोडल्याशिवाय आता काय होणार आहे. सहज योगाशिवाय काही मार्ग नाही संसारात. आणि जर हा मार्ग अवलंबन नाही केला तर संबंध संहार संसारात होणार. त्याबद्दल काहीही सांगा. ते विचारक लोकांनी आहेत त्यांनी ह्याच्याकडे दृष्टी द्यावी. 10 वर्षानंतर अमेरिकेहून कदाचित हे येईल, कारण तिथल्या डॉक्टरांचे कान उघडे झाले. ते कॅन्सर कसे बरे होतात, मी बरे करते असं नाही, की माझी मुलं आहेत तेही बरे करतात. काहीतरी कोणी सांगितलं, उडायला सांगितलं की उडतायत, धावायला सांगितलं की धावतात. पण का, हा विचार आपल्या डोक्यात ठेवला पाहिजे. आपली स्वतंत्रता ही बाळगली. कोणी गुरु असेल मोठा आपला घरी, आम्हाला त्यांनी काय दिलं. मी आई आहे आणि आईच्या नात्याने तुम्हाला सांगते की तुम्ही जागृत व्हा. आतमध्ये जागा बघा, आपल्यात जे काही आहे, जे काही विशेष, जे काही मोठं आहे, जे काही गौरवान्वित आहे, ते सगळं जाणण्यात सगळंच ते सहजयोगालाच आहे. पण ते तुम्हाला आज मिळणार आहे, ते मिळण्यासारखं आहे. तेव्हा का नाही, कदाचित नाही मिळणार. काही सांगता येत. काही काही लोक 4-4 वर्ष आमच्याकडे रगडत होत नाही, काय काय म्हणतात 2 मिनिटात पार. आता लोक म्हणतात हे काय माताजी तुमचं फेवर करतात. ते कुणालाही फेवर करण्याचा प्रश्नच नाही. मी काहीच करत आहे, मी नुसतं तुमच्या डोक्यावर हात ठेवते. इथून जे वाहत आहे प्रेम ते येऊन ह्या ही जी मध्ये गॅप आहे, जी पोकळी आहे, जिला वॉइड म्हणतात, त्याच्यात धरते. त्याच्यात धरल्याबरोबरच ही कुंडलिनी वर उठते आणि वर उठल्यावर त्याच्यानं सहज वर जात आणि वर जाऊन हा संस्कार सोडून आणि तुम्हाला त्या सर्व शक्तिमान सर्वगामी परमेश्वराच्या प्रेमशक्तीची एकाकार, तीच तुमची चेतना, तीच तुमचं अवेअरनेस. आणि त्या शक्तीवर आज प्रत्येकाचं हृदय स्पंदन करत आहे. पण हे संपण्यात आधी ते पेट्रोल भरून घ्या. हे शरीर आहे, हे जायचं. पण हा क्षण जर गाठता आला ह्या जन्मी तर गाठलाच आहे. पुष्कळांना पुण्याला अशी गैरसमज झाली की मी मंदिर आणि देवळात जाऊ नका असं म्हणते. ते खोट आहे. मुळीच म्हणत नाही. जे वंदनीय आहे ते वंदनीय आहेत आणि राहतील. पण तुम्हाला आहे का ते माहिती कसं वंदनीय आहे? तुम्हाला काय दगड आणि धोंडेच आहेत ते सगळे. मी सुद्धा दगड धोंडाच. तेव्हा ते जाणून घ्या. आधी ते डोळे, समजा इथे जर एखादी पाटी लावून ठेवली की इथे माताजींचं भाषण आहे, तुम्ही ती पाटीच वाचत राहिला, आतमध्ये नाही चालत, तर मला कसं जाणणार? तेव्हा आतमध्ये येऊन एकदा भेटून तरी घ्या आणि मग बघा काय त्या पाठीचा अर्थ आहे. तुळशीदासाचं उदाहरण आहे. तुळशीदासाने संबंध रामायण लिहिल्यावर श्री रामाने त्यांना दर्शन 3दा दिलं आणि त्यांना टिळा लावला. तिलक दे तर रघुवी 3दा आणि 3दा ओळखलं नाही त्याला. त्याचं वर्णन रात्रंदिवस करत होता आणि त्याचं गुणगान गात होता, अरे प्रभू ये. आता आल्यावर ठाकलाय तरी सुद्धा तुम्हाला जर आतमध्ये यायचं नसतं तर त्याला तो काय करा. तेव्हा कोणी काय म्हणतं, कोणी काय सांगितलंय, कोणत्या पुस्तकात ते झालं,
तुम्ही काय सांगता, तुम्हाला काय दिसतंय, तुमचा काय अनुभव आहे, तुम्हाला काय मिळतंय ते मी. कशात चुका होतात, पुष्कळांच्या चुका झाल्या, त्याला कारण असं की शोध आमच्याच हातून पुष्कळ चुका झालेल्या आहेत पूर्वजन्मात, आणि ह्या जन्मामध्ये जर हे मिळवलेलं आहे तर ते घेतलंच पाहिजे. मुलाला कसं शिकवायचं ह्याच्यासाठी अनेक प्रयत्न जरी आईने केले तरी चुकू शकतं तिचं चुकलं म्हणजे असं नाही की धर्म चुकले. धर्म चुकले नाही, धर्मामध्ये जी भावना की मुलांना हे मिळालंच पाहिजे ते सगळीकडे आहे. ते लिहिलेलं आहे की तुमचा पुनर्जन्म झाला पाहिजे, हे कोणत्याही धर्मात लिहिलेलं आहे. पण ते जमलेलं नव्हतं. ते जमण्याची संधी जर आलेली आहे तर ती स्वीकारावी आणि बघावं जमतं की नाही. जर तुमचं होत नसलं तर होणार नाही. त्याबद्दल मला क्रिटिसाइज करण्यात काही अर्थ नाही किंवा स्वतःला खाली पाडण्यात काय अर्थ नाही. उलट परमेश्वराला समर्पित होऊन परत प्रयत्न. पण जर तुमच्यात खरंच अर्थता असली, कितीही कोणत्याही राक्षसाने कितीही तुमचं बिघडवलेलं असलं तरी तुम्ही ताळ्यावर या आणि तुम्ही ठिकाणावर या. त्याबद्दल मला मुळीच ऐका. तेव्हा आपण काहीही करून परमेश्वराला मिळू शकत नाही. हे त्याचं ब्रीद वाक्य आहे. हा सहजयोग आहे. आपोआप तुमच्यात घडतं. जसं एक बी आपोआप उगवतं. फक्त मी थोडंसं प्रेमाचं पाणी देत असते सगळ्या, दुसरं काही. माझं काहीच देणं घेणं नाही तेव्हा मी गुरु सुद्धा नाही असं म्हटलं पाहिजे. पण कधी कधी आई गुरु होते त्या नात्याने तुम्ही बघा. तसं तुम्ही माझ्या डोक्यावरही बसलात किंवा तुम्ही जरी मला त्रास दिलात तरी मान्य आहे. पण त्रास देण्यापेक्षा आई जर काही चांगलं देत असेल तर घ्यावं, ही सुबुद्धी आहे. तर कुबुद्धी नसते अशातली गोष्ट नाही, कुबुद्धी असते. तेव्हा आपण कोणाच्या आहारी जातोय ते आपल्याकडे आपण लक्ष असते सहजोगात. मला असं विचारायचं होतं की कुणाला जर काही प्रश्न असले तर त्याने विचारा, पण दुसऱ्या लोकांना आतमध्ये आणून प्रश्न विचारू नका की हे म्हणत होते तुम्ही काय म्हणता तसा प्रश्न विचारा. म्हणजे उसने ज्ञान मला नको. स्वतःचा तुमचा जर काही प्रश्न असला तर मी त्याचं उत्तर द्यायला अगदी तयार आहे. पण त्या प्रश्नामध्ये मुमुक्षुता असायला पाहिजे. मुमुक्षुता म्हणजे तुम्ही सत्याच्याच शोधात. कुणीतरी गुरुनी काहीतरी शिकून ठेवलं आहे म्हणून तर तुम्ही डोक्याशी धरून बसलेला असा. तो गुरु तर जाणारच आहे, ते दगडाच्या नावी आहे, त्या बुडणारच आहेत. पण तुम्ही सगळेच्या सगळे बुडणार आहात. काहीही मिळवलेलं मला तरी दिसलेलं नाही. इथे ट्रान्स मध्ये लोक फिरतात आणि माझ्या समोरून धकधक धकधक धक अशा हालत असतात. नेहमी अशा हालत. फार मोठमोठे गुरु आहेत लोकांचे, पण त्यांचे शिष्य मात्र बिचारे असायचे माझ्याकडे हलत असते. आणि ते एखादे मुमुक्षू जे पार झाले त्यांच्या हातात थंड आतमध्ये आणि आतूनमध्ये शांत आणि त्यांच्या हातातनं वाहणारे ते व्हायब्रेशन, ते चैतन्य लहरी ज्याचं वर्णन स्वतः आदि शंकराचार्यांनी सुद्धा केलेलं आहे. त्या चैतन्य लहरीतनं ते कितीतरी लोकांना जागृती देऊ शकतात आणि पार करू शकतात. आणि त्या लोकांच्याकडनं सुद्धा अशी शुभ कार्य होत आहे. त्याचं तुम्ही प्रचिती घ्यावी, केंद्रावर यावं आणि बघावं. आज मेडिटेशनचा पण प्रोग्राम आहे असं म्हणत होते, तर आपण तोही थोडा वेळ घेऊ. बाकी काही प्रश्न असला पण मुमुक्षुता असायला पाहिजे. तेव्हा कोणातरी गुरुचा झेंडा घेऊन इकडे येऊ नका.